व्यवस्थेमध्ये शासनाची निर्मिती होत असते त्यावेळेला शासन व्यवस्थेमध्ये बसणारा राजा सर्वत्र आपली मक्तेदारी असावी म्हणून इथं कायदे लादण्याचं काम करत असेल तर तेव्हा ते राष्ट्र लोकशाही नाही तर हुकुमशाहीसाठी प्रवृत्त होत असतात. स्वतंत्र राष्ट्रामध्ये नागरिकांचे अधिकार सुद्धा स्वतंत्र कक्षामध्ये असणं फार गरजेचं असतं. परंतु काळ थोडा बदलत गेला आणि इथं कायदे करणारी व्यवस्थाच कायदे लादण्याचं काम करते आहे. अर्थात काय स्वतःची विचारसरणी स्वतःची ध्येय धोरण आणि स्वतःची व्यवस्था लादण्यासाठी एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून उचललेलं पाऊल हे अयोग्य तर आहेच आहे परंतु ते देशहित आणि समाजहितासाठी सुद्धा घातक आहे. नेमकं याच विषयाच्या संदर्भाने बोलण्यासाठी आपल्या समोर उभे आहे. नमस्कार. कॉलेज कोड क्रमांक 105 प्रस्तावाची प्रतिकूल परंतु वास्तवाची सत्याची न्यायाची आणि तथ्याची अडोबोल बाजू अर्थातच विषय प्रतिपादन करते आहे एक देश एक निवडणूक अयोग्य. मुळात जर विषयाला सुरुवात करत असताना एक देश एक निवडणूक म्हणजे काय ही संकल्पना स्पष्ट करणं मला पहिल्यांदा गरजेचं वाटतं. तर आजपर्यंत केंद्रातील लोकसभा आणि घटक राज्यातील विधानसभा यांच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या कालावधीत व्हायच्या परंतु आता एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून या निवडणुका ह्या वेगवेगळ्या कालावधीत नाही तर एकदाच घेणं म्हणजे एक देश एक निवडणूक राबवणं होय. मुळात जर एक देश एक निवडणूक राबवण्याचा नेमका उद्देश काय तर 2019 नंतर आमच्या देशामध्ये प्रत्येक घटक राज्यामध्ये काही विधानसभेच्या निवडणुका झाल्या. अर्थात काय पश्चिम बंगाल असेल हिमाचल प्रदेश असेल केरळ असेल कर्नाटक असेल बिहार असेल पंजाब असेल किंवा दिल्ली असेल अशा घटक राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव झाला आणि तिथल्या प्रादेशिक पक्षांना सत्ता आली. अर्थात काय 2024च्या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये लोकसभेची सत्ता आपल्या हातामध्ये येईल परंतु घटक राज्यातल्या मध्ये आपल्याला सत्ता मिळणार नाही. तर एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून केंद्रात आणि घटक राज्यातील सत्ता एक हाती हस्तांतरित करण्याचा प्रयत्न जर इथली सत्ताधारी व्यवस्था करायला लागत असेल तर मला वाटतं की एक देश एक निवडणूक नक्कीच आमच्या देशासाठी अयोग्य आहे. सर 1967 ते 2024 पर्यंत अनेक वेळा एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव ठेवला गेला परंतु एकही वेळा तो मान्य होऊ शकला नाही. अर्थात काय एक देश एक निवडणूक अयोग्य तर आहेच आहे परंतु ती अशक्य सुद्धा आहे. अर्थात एक देश एक निवडणूक हा वास्तवात किंवा व्यवहारात उतरणारा कायदा नाही तर तो फक्त कल्पनावाद आहे. हे मात्र माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे. छोटे पक्ष प्रादेशिक पक्ष यांच्या विरोधात असणारा हा प्रस्ताव लोकशाहीचे चक्र फिरवणारा तर आहेच आहे परंतु संविधानाची मोडतोड करून संसदीय प्रणालीमध्ये फेरफार करणारा कायदा नक्कीच आमच्या देशासाठी अयोग्य असू शकतो. सर मुळात काय तर असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स नावाच्या एका जागतिक संघटनेनं एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये असं सांगितलं गेलं की भारतातले जे काही राष्ट्रीयकृत पक्ष आहेत त्या राष्ट्रीयकृत पक्षांकडे सध्या 8829.81 कोटी इतकी संपत्ती आहे. तर त्या भारतात सगळ्यात जास्त श्रीमंत पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या भारतीय जनता पार्टीकडे आता सध्या 4043.81 कोटी इतकी संपत्ती आहे. अर्थात प्रादेशिक पक्ष हे पैशाच्या तुलनेनं आणि प्रचार यंत्रणेच्या तुलनेनं राष्ट्रीय पक्षाच्या तुलनेत कमी पडतील आणि राष्ट्रीयकृत पक्षांचं प्राबल्य निर्माण होईल. आणि मला वाटतं केंद्रात आणि लोकसभेमध्ये जर राष्ट्रीयकृत पक्ष जर सत्तेवर येणार असतील आणि प्रादेशिक पक्ष जर दाबले जाणार असतील तर मला वाटतं की एक देश एक निवडणूक नक्कीच आमच्या देशासाठी अयोग्य आहे. सर मुळात काय ज्या वेळेला आमच्याकडे लोकसभेच्या निवडणुका होतात त्यावेळेला राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरण असे मुद्दे हाताळले जातात परंतु घटक राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असताना त्यातील घटक राज्य आपापल्या समस्या समोर आणून निवडणुका लढवत असतात परंतु एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय मुद्दे समोर आणले जातील आणि इथल्या मुद्द्यांना प्रादेशिक मुद्द्यांना जर दाबलं जाणार असेल तर मला वाटतं एक देश एक निवडणूक नक्कीच आमच्या देशासाठी अयोग्य आहे. सर भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक पंतप्रधानाला मुदतपूर्व लोकसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे. अगदी तसाच एखाद्या घटक राज्यातील मुख्यमंत्र्याला सुद्धा तिथली विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार आहे परंतु एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून कुठल्याही मुख्यमंत्र्याला त्याची विधानसभा बरखास्त करता येणार नाही किंवा पंतप्रधानाला सुद्धा लोकसभा बरखास्त करता येणार नाही. जर केली तर त्याला घटक राज्यातील सगळ्या विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार असणार नाही. अर्थात काय आमच्या देशामध्ये एक देश एक निवडणुकीच्या माध्यमातून संविधानाने दिलेल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या हक्काचं जर उल्लंघन होणार असेल तर नक्कीच एक देश एक निवडणूक कायदा हा आमच्या देशासाठी अयोग्य आहे. विषयाच्या खंडनाकडे जात असताना सर मला पहिल्यांदा मुद्दा हा मांडावा लागेल की माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी या ठिकाणी सांगितलं की 1952 ते 1967च्या काळात आमच्या देशामध्ये एक देश एक निवडणूक झाली परंतु मला त्याला पहिल्यांदा हे सांगायचंय की सर 1952 ते 1967च्या काळामध्ये झालेल्या निवडणुका हे कुठल्याही वैधानिक कायद्यानुसार झालेल्या नव्हत्या. अर्थात भारतीय स्वातंत्र्यानंतर आमच्या देशामध्ये निवडणुका घेणं हे क्रमप्राप्त होतं म्हणून त्यावेळेस
येणार होते, परंतु 2021 मध्ये त्याची मर्यादा ही 70 लाख वरून 95 लाख इतकी केली गेली. तर एखाद्या आमदाराला जर त्याच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची असेल तर त्याला फक्त 54 लाख रुपये खर्च करण्यात येणार होते, परंतु आता त्याची मर्यादा वाढून 75 लाख इतकी गेलेली आहे. मग कुठल्या अर्थानं निवडणुकीमधून खर्च वाचवण्याचा भाषा मला वाटतं माझ्या काही माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी या ठिकाणी वेगवेगळ्या देशांची उदाहरणं दिली आणि सांगितलं की या देशामध्ये जर एक देश निवडणूक असू शकते तर आमच्या देशामध्ये का असू शकत नाही. अर्थात मला त्या प्रतिस्पर्धी मित्रांना पहिल्यांदा हे सांगायचंय की त्या देशामध्ये संघराज्य व्यवस्थेपेक्षाही एकात्म व्यवस्था जास्त आहे आणि त्या देशामध्ये लोकसंख्या कमी असणारे राष्ट्र आहे आणि आमचा देश 142 कोटी लोकसंख्येचा देश असल्याला पाहायला मिळतो. मग एवढ्या लोकसंख्येने बलाढ्य असणाऱ्या देशामध्ये आमच्या एक देश एक निवडणूक राबवणं खरंच अशक्य आणि अयोग्य सुद्धा आहे. हे मात्र माझ्या प्रतिस्पर्धी मित्रांनी मान्य करावं